मॅच आहे आणि 11:54 झालेले आहेत. लगेचच मॅच चालू करा प्लीज. आजच्या दिवसामध्ये जो स्क्वॉड आहे ना आपला, जे सामने आहेत ना ते कंप्लीट होणं गरजेचं आहे. व्यासपीठावर सर्व मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत. अल्प उपहाराची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं झालेली आहे. त्या मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया सहर्ष स्वागत. चांगली स्पर्धा, अतिशय चांगलं आयोजन, दमदार नियोजन पाहायला मिळतं. कौतुक करूया ग्रामस्थ मंडळ नावेखाडे आणि त्याचबरोबर सर्व आयोजक संयोजकांचं. सक्षम आणि शरद सलामीची जोडी, एका बाजूला यंग स्टार, दुसऱ्या बाजूला अनुभव, अशी सलामीची जोडी. तर गोलंदाज पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय आणखी एक यंग स्टार सर्वेश. सर्वेश कडू हा गोलंदाज पाहतोय. 5 षटकांची मॅच. 11:55. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. पंचांचा इशारा, हिरवा कंदील. लेट्स प्ले. मॅचला सुरुवात. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट्स. समोर टाकला होता बॉल. मिडॉनचा खेळाडू आहे. चेंडू अडवला जातो. पहिला बॉल डॉट. श्री गणेश क्रिकेट क्लब नावीखाडी आयोजित आपण पाहतोय नावीखाडी प्रीमियर लीग 2025 चौथं पर्व, ज्यावर सगळ्यांना आहे गर्व. ही स्पर्धा आपण पाहतोय. देऊया दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल खऱ्या अर्थानं डिलिव्हर झाला. डॉट बॉल ने सुरुवात केली. पहिला बॉल आपण पाहिला, निर्धाव फेकला राईट आर्म ओव्हर द विकेट्सने. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळी मात्र आपण पाहतोय स्वतःला थांबवलं, रनअप चुकलं गेलं, व्यत्यय आला खऱ्या अर्थानं चेंडू डिलिव्हर करताना. डेड बॉल, मृत चेंडूची घोषणा पंचांच्या माध्यमातून. 5 षटकांची मॅच आहे, याची दखल घ्या प्लीज. आणि 2 पॉवर प्लेचं षटक असतील. P1चं षटक चालू असताना पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल इनसाइड वळू खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत होता. शॉट कव्हरच्या खेळाडूनं चूक केली. पॉइंटच्या रिझर्व मध्ये चेंडू अडवला जातोय आणि मिळतील 2 धावा. धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय. फलंदाच्या माध्यमातून स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन केलं बिनबाद 2च्या घरामध्ये. स्वप्नील ठाकूर यांच्याकडनं कॅच घेतली तरी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. स्वप्नील ठाकूर यांच्यासाठी पाहतो आपण कॅश प्राइज आहेत. षटकार हॅट्रिक लगावली तर आदेश ठाकूर यांच्याकडनं 1000 कॅश प्राइज. चला, वेल अजिबात खर्च करू नका, पंचांना विनंती असेल. पुढचा बॉल समोर टाकला. बॉल आडव्या बॅटनं फटका सजवलाय. डीप काऊ करण्याच्या रिझन मध्ये खेळाडू आले. सिंगल स्ट्राइक रोटेशन पाहायला मिळाली. पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर मात्र दुहेरी आणि एक सिंगल. एकूण धावसंख्या 3. चेंडू झाले 3. धावसंख्या सुद्धा आपण पाहतो धावपलकावर बिनबाद 3 धावसंख्या. 3 चेंडू आणि 3 धावा. शरद आहे स्ट्राईक एंडला आता खेळाडू. एक अष्टपल्लू खेळाडू आणि त्याचबरोबर अनुभवाची खाण असलेला खेळाडू. स्ट्राईक एंडला आपण पाहतो सर्वेश. राईट आर्म ओव्हर द विकेट्स. पुढील बॉल हाफ ट्रकर बॉल होता. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर आडव्या बॅटनं खेळण्याचे मनसुबे दाखवले होते. अगोदरच फटका सजवला होता. प्री प्लॅनिंग स्ट्रोक त्याला आपण म्हणू शकतो. आणखीन एक डॉट बॉल. स्ट्राईक गोलंदाज आहे, त्यामुळे चेंडू चांगलं हाताळणं ही जबाबदारी सोपवली आणि ती जबाबदारी सध्या तरी अजून तरी या षटकामध्ये चूक बजवण्याचं काम केलं या गोलंदाजानं. नाव आहे सर्वेश. स्ट्रायकरला पुन्हा एकदा पाहतो आपण शरद खेळाडू. आडव्या बॅटनं फटका सजवलाय. प्रॉपर रडार मध्ये बॉल आणि त्याला मात्र दिला फेकून. काऊ कोणाच्या रिजन मध्ये पहिलाच षटकार. पहिला षटकार बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 9. 9 धावसंख्या आपण पाहतोय. अंतिम चेंडू असेल पहिल्या षटकातील P1चं स्लॉक स्वीपच्या माध्यमातून हा फटका. शरद यांच्या बॅट मधून आपण पाहिला षटकार. प्रॉपर टायमिंग झालं. रडार मध्ये बॉल मिडल ऑफ द बॅट आणि स्लॉक स्वीपच्या माध्यमातून हा षटकार ठोकला. धावसंख्या सबकन पुढे सरकली. 9 धावा धावपटलावर. अंतिम चेंडू सर्वेश याचा.
आणखीन एक हाफ ट्रॅकर. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून खेळलेत, फक्त टायमिंग दाखवलं, ताकद अजिबात नव्हती लावली. चेंडू अडवण्याचा अथोनात प्रयत्न होतोय, हलकीशी मिसफील्ड, तिसऱ्यासाठी वळलेत आणि तिसरी सुद्धा बघता बघता पूर्ण. गुड रनिंग द बेटवेक. चांगली या ठिकाणी पहा, दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून, फलंदाजच्या माध्यमातून. स्वप्नील आपण पाहिलं, स्वप्नील दादा ठाकूर या ठिकाणी पाहतो आपण, त्याच्या माध्यमातून चेंडू अडवला, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं समाप्त. एक षटकाची समाप्ती, धावसंख्या 12. स्पर्धा आपण पाहतोय श्री गणेश क्रिकेट क्लब नावेखाडी आयोजित नावेखाडी प्रीमियर लीग 2025 पर्व चौथ्या पर्वामध्ये आपण प्रवेश करत आहोत 2025. आणि या चौथ्या पर्वामध्ये अतिशय चांगलं आयोजन, दमदार नियोजन पाहायला मिळतंय. कौतुक करूया संपूर्ण या ठिकाणी आयोजक आणि त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ नावेखाडी यांचं सुद्धा आवर्जून कौतुक केलं जाईल. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळतं, पहिलं षटक संपुष्टात आलं. पहिला चेंडू डिलिव्हर करण्याचा मान मिळाला 2025 या प्रीमियर लीगचा सर्वेश या गोलंदाजाला. आणि पहिला षटकार लगावण्याचा मान मिळाला खऱ्या अर्थानं एक अष्टपैलू आणि त्याचबरोबर अनुभवाची खाण असलेला शरद या फलंदाजाला. 40+ मास्टर आहेत निखिल, नवीन गोलंदाज नितीन माफी असावी, नित्यानंद. एंड चेंज केला जातोय. दोन्ही एंड कडून खऱ्या अर्थानं फलंदाजी चालू केली जाईल. स्लोवर बॉल होता, इथे मात्र बॉल हवेत आहे. पहिला हादरा, सॉफ्ट डिसमिसल म्हणावं लागेल, हलक्या हाताने पुश केला होता आणि तिथे मात्र आपण पाहिलं शॉर्ट कव्हर पॉइंटचा खेळाडू चांगला झेल टिपलोय. पहिला धक्का, खेळाडू झेलबाद. राहुल मोकल याने मात्र चांगला झेल टिपला, पहिला हादरा बसला. आणि आता मात्र पाहतो आपण या संघाचा बॅकबोन खेळाडू, ज्याच्यावर संघाची धुरा अवलंबून आहे, असा खेळाडू मैदानामध्ये. आणखीन एक 40+ मास्टरचे खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू चेतन मैदानामध्ये पाहतोय. चेतन ठाकूर खऱ्या अर्थानं एक गाव अकरा खेळाडू आणि 40+ मास्टर नसून सुद्धा संघामध्ये आपण 1-2 वेळा पाहिलंय त्यांना. त्याला कारण खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे असलेली ती ताकद, क्षमता. एक अष्टपैलू खेळाडू आहेत, वयवर्ष कमी आहे. 40+ मध्ये आपण काउंटिंग नाही होत, परंतु सध्या चालतं. 2-3 वर्ष कमी असले सुद्धा खेळाडू आपण पाहिलेले आहेत. एक असा खेळाडू सध्या स्ट्रायकेटला आहे ना, ज्याच्या हातामध्ये संघाची धुरा आहे, ज्याच्यावर संघ अवलंबून आहेत, त्यामुळे खेळावं लागेल. 5 षटकांची मॅच आहे, एक षटक संपुष्टात, विकेट्स मिळाली पहा. ज्या खेळाडूने षटकार लगावला होता, कमबॅक केलंय, अनुभवी गोलंदाज आहेत. समोर टाकला बॉल, प्रॉपर रडार मध्ये, दॅट्स अ ह्यूज माइटी हिट्स. हा 8 असावा, परंतु मिळतील धावा 6. षटकार अठरा धावसंख्या धावपटलावर, जर्सी क्रमांक 18. असं वाटलं होतं पहिल्याच सामन्यामध्ये विराट कोहलीच्या 12,000 धावसंख्या कदाचित कंप्लीट होतील, परंतु फक्त 4 धावांसाठी विकेट्स मिळाली. आणि सॉफ्ट डिसमिसल विराट कोहलीचं सुद्धा पाहिलं. परंतु उद्या इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल पाकिस्तान विपक्ष भारत, मोठी मॅच असेल. सध्या चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा चालू आहे, रणधुमाळी आपण पाहतोय. खराब बॉल आहे, बॅट टर्न झाली हातामध्ये, बॅटची वरची कडा, टायमिंग चुकलं. कव्हर पॉइंटच्या रिझर्व मध्ये, दीप थर्डमॅनच्या रिझर्व मध्ये चेंडू त्या सीमा पार, पंचांचा इशारा, चौकार. झपकन पुढे सरकली. पहिल्या षटकामध्ये शांत आणि संयमी सुरुवात पाहिली, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये
P2च्या षटकामध्ये आक्रमण अटॅकिंग अप्रोच धावसंख्या 22. दुसरं षटक प्रगती पथावर रिमांड मध्ये घेतलंय गोलंदाजाला चेतन. या फलंदाजानं चांगली फलंदाजी 500च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. खराब बॉल आहे. रिव्हर्स अटेम्प्ट स्विच इट रॅम शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र हा डॉट बॉल. आडव्या बॅटनं कदाचित मोठा फटका झाला असता परंतु चूक झाली. प्री प्लॅनिंग स्ट्रोक अगोदर ठरवलं होतं बॉलच्या मेरिटनुसार नाही खेळायचं. प्री प्लॅनिंग स्ट्रोक मला रिव्हर्स खेळायचं या चेंडूवर. हे फटके कधी कधी घातक ठरू शकतात तुम्हाला. तुम्ही संघाचा बॅकबोन खेळाडू आहात त्यामुळे चांगले फटकेबाजी खेळावी लागेल. फुल टॉस बॉल क्लीन बोल्ड. क्या बात है यू मिस आय विल बी डेफिनेटली. धक्का क्रमांक दुसरा चेतन क्लीन बोल्ड. क्या बात आहे. आई जरी मरीचे स्पॉन्सर या ठिकाणी पाहतो आपण. या विकेट साठी पाहतोय 1001 दादा 1101 आणि स्पॉन्सर आपण पाहतोय हनुमान दादांच्या वतीनं. आज एटीएम ओपन होणार. एटीएम खुले होतील पहा या ठिकाणी कारण मोठी विकेट. यस 1101 रुपयाचं बक्षीस या विकेट साठी आलेलं आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा गोलंदाज आणि त्यांच्या स्पॉन्सर साठी सुद्धा. असेच विकेट घेत राहा. तुमचे स्पॉन्सर एटीएम ओपन करत राहतील. नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय. फुल टॉस व चला टीम मीटिंग्स घेऊ नका प्लीज. प्रशांत माळी सर या ठिकाणी पाहतो. अटॅकिंग करण्यासाठी या ठिकाणी पाहतोय आपण. फुलरलेनचा बॉल बॅटची वरची कडा नॉन स्टॉपच्या रिझन मध्ये चेंडू जातोय सीमा पार चौकार. सांगितलं त्यांना मी बोलणं झालं. थांबा मॅच चालू आहे. मी इनिंग झाल्यावर फोन करतो मला. चौकार पाहायला मिळतोय आपल्याला. पहिल्या चेंडूवर कॅप्टनचं केलंय स्वागत आणि नॉनस्टॉपच्या रिझन मध्ये मिसफील्डच्या 2 चौकार. यावेळी चांगला बॉल आपण पाहतोय. 2 चौकारानंतर सिंगल पाहायला मिळाले आपल्याला. कमबॅक केलं जातंय. कमबॅक करावं लागेल. गोलंदाज आपण पाहतो स्वतः संघ नायक आहेत. 31 धावसंख्या धावपटलावर. तिसरं षटक प्रगती पथावर. फुलरलेनचा बॉल कीपर करते चूक आणि या चुकीचं रूपांतर पहा. आणखीन एक चुकी सिंगल. पंचांचा इशारा. इट्स अ बाईज. बॅट आणि चेंडूचं संगम जुळलं नव्हतं तरी सुद्धा सिंगल. इट्स अ बाईज. बॅट आणि चेंडूचं संगम जुळलं नव्हतं तरी सुद्धा सिंगल पाहायला मिळाली. स्ट्राईक रोटेशन चालू आहे. पुन्हा एकदा तोच खेळाडू स्ट्राईक करायला पाहतो आपण. सक्षम पाहतो आपण. 12 धावसंख्येवर खेळतोय. चांगली फलंदाजी चालू आहे. चेतननी 2 फटके लगावलं होतं त्यानंतर बाद झाला आणि आता सक्षमला डाव सावरावा लागेल. ओव्हर पिच बॉल लॉफ केला. बॉलला शॉट मध्ये ताकद तेवढी नव्हती. प्रचंड वेगाने चेंडू आला होता. टायमिंग थोडस चुकलं. थोडेसे बॅट टर्न झाले हातामध्ये आणि त्यामुळेच वेग देऊ शकला नाही. टायमिंग चुकलं. समोर बॉल होता. नाराज असे सक्षम. आणखीन एक सिंगल पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी केली. चांगलं कमबॅक केलंय कर्णधार कॅप्टन आपण पाहतोय. सक्षम आपण पाहतोय 10वीचा विद्यार्थी आहे आणि कालपासून मात्र परीक्षा सुरू झाली. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंट आणि थर्डमॅनच्या रिझन मध्ये आपण पाहतो. स्वीपर कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू लाडवला जातोय. स्वतः कीपर पळतायत. फ्लाय स्लिपचा खेळाडू माफी असावी. आणखीन 2 धावा पाहतो आपण. षटक क्रमांक 3 समाप्त आणि धावसंख्या पाहतोय धावपटलावर 2 बाद 35 धावा. चांगली धावसंख्या 2 बाद 35. सक्षमचा आपण खऱ्या अर्थाने विषय छेडला होता. 10वी आणि 12वी मित्रांनो हे 2 वर्ष असे आहेत ना. या 2 वर्षामध्ये मेहनत घ्या तुम्ही. 2 वर्षामध्ये मेहनत घेतलीत ना. या 2 वर्षामध्ये तुम्हाला जेवढी मेहनत घेता येईल ना तेवढी मेहनत घ्या.
हे 2 वर्ष फक्त अगदी काट्याने भरलेल्या पायऱ्या आहेत मित्रांनो. या त्या 2 पायऱ्या जर तुम्ही चढलात ना तर आयुष्यामध्ये यशाचं शिखर गाठाल. आणि 2 वर्षामध्ये जर तुम्ही आळस केलात ना तर आयुष्यभर मात्र तुम्हाला नको त्या ठिकाणी काम करावं लागेल. फरक आहे मित्रांनो, इस पार नाही तो उस पार. जर तुम्हाला पहिलं तुम्ही परिश्रम घेतलत ना त्यानंतर सुखाचं आयुष्य येऊ शकतो. चांगली नोकरी लागू शकते तुम्हाला, चांगल्या व्यवसायामध्ये जाऊ शकता तुम्ही. किमान 12वी ही पार करणं अनिवार्य आहे अलीकडच्या काळामध्ये. नवीन गोलंदाज अपेक्षा करूया. 10वीचं परीक्षा सुद्धा चालू आहेत, 12वीची परीक्षा चालू आहेत. मनीष मोकल गोलंदाज, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. उद्याचं भविष्य आहे त्यामुळे त्यांना सुद्धा शुभेच्छा देऊया आपण या स्पर्धेच्या वतीनं. 4थं षटक मनीष मोकल गोलंदाज, स्ट्राइक एंडला सर्वेश. चांगली फलंदाजी चालू आहे. सर्वेश आपण पाहतोय 10वी म्हटली तर फक्त वयवर्ष 15 ते 16 या वयोगटातील खेळाडू आहे. चांगली फलंदाजी चालू आहे. क्रिकेटला सावरून खऱ्या अर्थानं शिक्षण घेणं गरजेचं आहे. सर्वेश त्याकडे सुद्धा फोकस करा आपण. सर्वेश स्ट्राइक एंडला खेळाडू, सक्षम माफी असावी. अपील झाली होती ऑप्स्टमच्या बाहेर. यस पंचांनी इशारा मात्र दिलाय. हा व्हाईट बॉल. सुरुवात खराब झाली गोलंदाजी. अवे फ्रॉम द बॉडी फेकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या खर्च झाली. धावसंख्या 36 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. बीमर आहे हा. उलटॉस बॉल होता आणि चौकार सुद्धा. पंजा मिळेल. चौकार आणि बीमरची एक एक्स्ट्रा. एकूण धावा मिळतील 5. होतं जवळपास व्हाईट लाईन जी आहे ट्रॅम लाईन त्या ठिकाणी उभे होते फलंदाज. खेळण्याचा प्रयत्न. फ्री हिट. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. फक्त दिशा दाखवली. दीप तडम्यांच्या रिझर्व मध्ये सुनसान इलाका, त्यामध्ये चेंडूला पाठवलाय सीमा पार. चौकार. फ्री हिट वर डॉट बॉल आणि त्याच्या पुढील बॉलवर चौकार. थँक्यू सो मच म्हटलं फलंदाज. आपण पाहतोय 45 धावा सक्षमच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी चालू आहे. 2 चेंडू झालेत आणि या 2 चेंडू मध्ये पहिला चेंडू वाईट, त्यानंतर नो बॉल, चौकार, डॉट आणि चौकार. एकूण धावसंख्या खर्च केल्या 10 2 चेंडू मध्ये. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. सक्षम पाहतो खेळाडू ऑन स्ट्राइकरला. आणखीन एक फुल टॉस बॉल. यावेळी सोडून दिला, जाऊन दिला बॉलला, परंतु लीगल बॉल आहे. पंचांनी सांगितलं ट्रॅमलाईनच्या आतमध्ये बॉल पिच झालाय. प्रशांत माळी सरांचा इशारा आपण पाहतोय. निर्धाव चेंडू. डॉट बॉल नंतर मोठा फटका. फुल टॉस बॉल. आणखीन एक मोठा फटका. फिरून खेळलेत. बॅकवर्ड स्क्वेअरच्या रिझर्व मध्ये मोठा धमाका. षटकार साधा. वैयक्तिक 27 धावसंख्येवर खेळतोय. मॅरेथॉन इनिंग पाहायला मिळतो आपल्याला. छोटा खेळाडू आहे परंतु हलक्यात घेऊ नका. पुष्पा नाम सुन के फ्लावर समजा क्या फायर रूम आहे. फायरिंग चालू आहे सक्षमची. चौकार षटकारांची आतिषबाजी चालू आहे. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. अपील झाली. ओ इथे मात्र 5 सुवर्ण संधी होती धावबाद करण्याची, परंतु संधीच गमावली असं म्हणावं लागेल. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. पुढील मॅचचा टॉस साठी यायचा आहे. पहा आई गावदेवी विपक्ष रोनव 11. दोन्ही संघाच्या संगणकाला पहिला पुकार आहे. लगेचच या प्लीज. टॉस साठी या. स्विच हिट. पुन्हा एकदा स्विच हिट. या खेळाडूला जेव्हा जेव्हा स्ट्राईक येतं ना तेव्हा तेव्हा हे खेळाडूंना स्विच हिटचं अवलंबन करतात. षटक क्रमांक 4 संपुष्टात. धावसंख्या पाहतो धावपटलावर 52. 50 कम्स अप.
50 धावसंख्या लागलेत पहा. 52 धावा झालेल्या आहेत. वेल बॅटिंग. चौथ्या षटकामध्ये तब्बल 17 धावसंख्या खर्च केल्यात. शेवटचे चेंडू मागच्या 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली. सिंगल आणि त्यानंतर डॉट बॉल. विनोद तांडेला खेळाडू आपण पाहतोय, त्याच्या बॅट मधून 4 चेंडू फेस केलेत. अवघ्या 2 धावा आल्यात. त्यामुळे सक्षम वर जबाबदारी आणखीन वाढली. 10वीची परीक्षा आहे. वैयक्तिक 27 खेळतोय. आज आई वडिलांनी सांगितलं असेल की तुझी 10वीची परीक्षा आहे, काय क्रिकेट घेऊन बसलास, परंतु सक्षमने उत्तर दिलंय आई वडिलांना. आणि त्यांचे पहा स्वतः सख्खे काका सुद्धा आहेत. काकाश्री मागे आहेत आमच्या. आणि त्यांनी सांगितलं, त्यांना माहिती आहे सक्षम मध्ये असलेलं त्यांच्यामध्ये गुण आणि कौशल्य त्यांना चांगलं माहिती आहे. त्यामुळं ओपनिंग साठी आला होता सक्षम. आणि अजूनही टक धरून आहे. पहिला चेंडू सक्षमने फेस केला होता. आणि आता शेवटचं षटक सुद्धा त्याच्या हातामध्ये आहे. आता फायरिंग करावी लागेल सक्षम तुम्हाला. हे षटक आणखीन मोठं बनवावे लागेल. 12 ते 15 धावसंख्या आल्या ना तर मजबूत स्थितीमध्ये व्हाल तुम्ही. रोशन येतोय गोलंदाज. चला मॅच चालू करा मित्रांनो प्लीज. रोशन सिंग उर्फ बाब्या. बाब्या नावानं प्रख्यात आहे हा खेळाडू. टॉस साठी या प्लीज. शेवटचं षटक राईट आर्म ओव्हर द विकेट्स. उंचपुरा गोलंदाज आहे. चला मॅच चालू करा बॉयज. शेवटचं षटक, 5 षटकांची मॅच. 5वा गोलंदाज फुलरलेनचा बॉल. गुड बॉलिंग. ओ इथे मात्र पहा काय काय प्लॅन काय होता. राहुल मोकल जणू काय फुटबॉलचा हा गोलकीपरच असावा. चौकार. दोन बंधू राजा आपण पाहतोय. एका भावाच्या हातातून चेंडू निसटला आणि दुसरा बंधुराज तो सुद्धा गॅदर करू शकला नाही. पहिला चेंडू चांगला बॉल होता परंतु मिसफील्ड पाहायला मिळाले. चौकार. आणखीन एक. फिरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट टर्न झाली हातामध्ये. एलिव्हेशन जास्त नाही. विकेट्स. चांगला झेल टिपला जातोय. ज्या खेळाडूनं खऱ्या अर्थानं एक एंड पकडून ठेवला होता सक्षम, हा खेळाडू इथून मात्र झेल बाद. वैयक्तिक 31 धावसंख्या पहा. बाद झाला खेळाडू. टाळ्या होऊन जाऊ द्या खेळाडूसाठी. चला टॉस साठी या प्लीज. आला असं दोन्ही कॅप्टन्स तर आपण टॉस बॉक्स मध्ये कृपया जॉईंट व्हा. टॉस बॉक्स मध्ये कृपया जॉईंट व्हा लगेचच. सन्माननीय अरुण शेठ ठाकूर साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ पवित्र असते नाणेफेकीचा कौल करायचा आहे पुढील सामन्याचा. समोर टाकला होता बॉल. अलॉन द कार्पेट खेचलाय. कॅप्टन आहेत त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फिकी आणखीन चांगली झाली असते का 2 धावा मिळतील. लॉंग चेस होती. क्षेत्ररक्षण चांगलं झालं खऱ्या अर्थानं. लॉंग चेस होती पहा कॅप्टन साठी. नाणेफेक एका बाजूने आपण पाहतोय. 58 धावा. फिरून खेळण्याचा प्रयत्न. एस्टनच्या वरून चेंडू निघाला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. मिस टायमिंग स्ट्रोक. रोनव 11 या संघानं नाणेफेक जिंकलेले आहेत पहा. ही मॅच जशी संपल ना सेकंड इनिंग तसे लगेच आपण कृपया मैदानाचा ताबा घ्या. थोडस आजच्या दिवसामध्ये फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. काही त्रुटी होत्या, अडचणी होत्या, त्या दूर झाल्यात. उद्घाटन सामना आणि पहिला पाहतो आपण. समोर टाकला होता बॉल. पुन्हा एकदा हवेत आहे. तोच खेळाडू आहे. वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर. आणखीन एक झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. आनंद ठाकूर आणखीन एक खेळाडू झेल बाद. क्या बात आहे. प्रतिम संगीत पाहायला मिळालं. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जात आहे. तिन्ही कॅमेरामॅनचं करूया आपण खूप सारं कौतुक. चांगलं चित्रीकरण त्यांच्या माध्यमातून चालू आहे. चंदू दादा वाघमारे आणि त्यांची सर्व टीम, त्यांचं करूया आपण कौतुक.
चला बॅट्समन स्पीडअप करा प्लीज. एवढ्या स्लो गेलात तर अजून 5 मिनिटं लागतील मित्रांनो आपल्याला. शेवटचा चेंडू पूर्वार्थ मधला. आडव्या बॅटनं फटका सजवण्याचा प्रयत्न. इम्पॅक्ट ऑफ स्टंपच्या बाहेर होता, त्यामुळे अपील करण्याचा प्रश्नच नाही आला. गोलंदाजाने केली नाही लेग बायचा इशारा. षटक क्रमांक 5 व संपुष्टात आणि पूर्वार्धाचा खेळ सुद्धा संपुष्टात. स्पर्धा आपण पाहतोय श्री गणेश क्रिकेट क्लब नावेखाडी आयोजित नावेखाडी प्रीमियर लीग 2025 पर्व 4. पहिली मॅच आपल्याला भेटीस येतो. एका बाजूला नील 11 त्यांचा विपक्ष आई जरीमरी आणि फलंदाजीसाठी संघ नील 11 या संघाने प्रथम फलंदाजी केली होती. धावसंख्या जमवल्या पहिल्या 5 षटकामध्ये 59 आणि 60 धावसंख्येचं आव्हान. 60 धावसंख्येचं आव्हान आहे. चला लगेचच फलंदाजीसाठी उतरायचं आहे. पण वेळ आहे तोपर्यंत सन्मानाकडे जाऊया. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेला पाहुणा हा देवा समान आणि देवाचा सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आणि तीच संस्कृती या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं जतन केलं जातोय. सन्मान केला जाईल या ठिकाणी. सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व हिराजी ठाकूर यांचा या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं आदरपूर्वक सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय गणेशदादा मोकल यांच्या शुभ पवित्र असते हा हिराजी साहेबांचा या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान केला जाईल. ज्येष्ठ नागरिक आपण पाहतोय. चेंडू द्या लगेच. जुना चेंडू द्या एक आणि नवीन सुद्धा पंचांकडे नवीनच द्या डायरेक्ट. येस फलंदाज पाठवून द्या. चला आपण उत्तरार्धाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी पाहुण्यांचा या ठिकाणी स्क्रीनवर आपण आदरातिथ्य सन्मान पाहतो. नावेखाडी प्रीमियर लीग. अजयजी कडू यांना विनंती आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच जॉईंट व्हा प्लीज. अजयजी कडू. चला पुढील सत्रासाठी आवाजामध्ये करूया आपण तुर्तास बदल. आवाज असेल पुन्हा एकदा गव्हाण गावातील एक सुप्रसिद्ध सूत्रसंचालक राजकिरण कोळी सरांचा. तुर्तास थांबतोय. कुठेही जाऊ नका. स्पर्धा पाहत राहा. स्पर्धा आहे अभिमानाची आणि स्वाभिमानाची. अर्थातच नावेखाडी प्रीमियर लीग 2025. पुढील आवाज असेल नक्कीच राजकिरण कोळी सरांचा. तत्पूर्वी जाऊया पुन्हा एकदा आपण डीजे कडे. आपण स्क्रीनवरती पाहतोय ते म्हणजेच सतीश गरज यांच्या माध्यमातून आपल्याला ह्या स्पर्धेसाठी प्रत्येक संघाला 2 केळ्यांची फणे आणि थम्सअप त्याचं वितरण होताना आपण पाहिले. तर खरोखरच तसंच आदरणीय हिराजी ठाकूर यांच्याकडून स्पर्धेसाठी 500 रुपयांचं योगदान आलंय. त्यांचंही आम्ही कौतुक आणि आभार व्यक्त करतोय. अनेक मान्यवर पाहुण्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेला योगदान आलंय. तर आपण पाहिले तर
समोर अनंत ठाकूर गोलंदाज आपण पाहिलं जाता एक जबरदस्त अष्टपैलू असा शरद ठाकूर. तर निश्चितच नील 11 नावेखाली या संघाने 59 धावा केल्यानंतर 60 धावांचं टार्गेट आई जरीमरी संघासमोर उभं केलेलं आहे. अनंत ठाकूर आणि जतीन ठाकूर, आनंद ठाकूर आणि जतीन ठाकूर असे आपण जोडगोळे पाहतोय. अनंत ठाकूर रुपी कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चिकी सिंगल मात्र इथं चोरून घेतली. आनंद पण नाहीये, अनंत पण नाहीये, अनंत ठाकूर असं हे नाव आहे. आणि जतीन ठाकूर प्रारंभिक जोडी आपण पाहतोय. जोडगोळी 60 धावांचा चेस करताना समोर असलेला गोलंदाज आपण पाहिला तर निश्चितच एक जबरदस्त गोलंदाज शरद 40+ मास्टर. पंचांच्या डावीकडून कट चांगला केलाय. पंच तिथे निश्चित झेल होती, झेल मात्र जमिनीला दान केलाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं आतापर्यंत कुणाला काही ते समजलं नाहीये. कॅच जर तुम्ही सोडली तर काय घडतं. हॅट्रिकची कॅच रोहित शर्मानी पहिल्या मॅच मध्ये सोडली आणि मग बांगलादेशनी थोड्याशा धावा उभारू शकला. बांगलादेश तो फलंदाज नंतर अर्धशतकी खेळी केली. उद्या मात्र भारत पाकिस्तान ही मॅच पाहायला मिळणार आहे. फुल टॉस चेंडू होता, क्षेत्र खाली आहे आणि अगदीच जरी क्षेत्ररक्षक जरी असला तरी तिथे षटकार पाहायला मिळाला असता. सत्रामध्ये आपण आहोत गावचे एक जबरदस्त समालोचक देव डाके सरांचा. आणि स्पर्धा जर पाहिली तर निश्चितच नावेखाडी गावाने आणि श्री गणेश क्रिकेट क्लबने नेहमीच संधी आणि प्रेम दिले मला, तर त्यांचं मी कौतुक आणि आभार व्यक्त करीन. ऑफस्टमच्या बाहेर चांगला ड्राईव्ह, क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाला. चेंडू अगदीच कार्पेटला सरळ जाईल, चौकार. चांगला आवाज आपण डीजीच्या माध्यमातून ऐकतोय. मग आताच 19 फेब्रुवारी गेली मित्रांनो, जगात भारी 19 फेब्रुवारी असं आपण म्हणतो. चौकार मात्र इथं पाहायला मिळाला. फटका फसला आहे परंतु बॅटची अतिल कडा घेऊन चेतन ठाकूर यांनाही फसवून गेलाय. षटकार, चौकार आणि चौकार. चला नील 11 संघाला विनंती असेल आपण जास्तीचा वेळ खर्च न करता लवकर लवकर क्षेत्ररक्षण सजवा. कारण आपण पाहतोय 60 धावांचा हा चेस आहे, ज्याच्यामध्ये पहिले 3 चेंडू उत्तरार्धामध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या. शरद ठाकूर कुठेतरी चांगली कामगिरी करतो असं वाटत होतं. चौथा चेंडू टाकला फुल टॉस, त्याच्यावरती आला मोठा फटका, लॉंग ऑनला षटकार. 5वा चेंडू टाकला वाईड यॉर्कर, टाकताना मात्र तो हाफ फॉली झाला, तिथे कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. आणि 6व्या चेंडूला मात्र बॅटची अतिल कडा घेऊन क्षेत्ररक्षकाला आणि यष्टिरक्षकाला फसवून चेंडू मात्र लॉंग स्टॉक रिजन मध्ये मात्र गेला, फुल स्टॉक रिजन मध्ये गेला. चेंडू मात्र चौकार पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा मात्र इथं खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या आपण पाहू शकतो त्या म्हणजेच बिनबाद 17. म्हणजे अगदी ज्या धावगतीने पळायचं होतं त्या धावगतीने मात्र, त्याहून जास्त धावगतीने मात्र हा संघ आई जरीमरी पळताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर आनंद आपण 3 बॉल 3 षटकार म्हटलं तर 500 रुपये सत्यम ठाकूर यांच्याकडून. 3 चेंडू 3 षटकार जर घेतले तर आनंद तुम्ही. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू अगदीच सुरेख चेंडू. सक्षमनी आज पूर्ण पहिली इनिंग मात्र गाजवली.
ज्याच्यामध्ये 31 धावांचं त्यांनी मात्र चांगलं योगदान दिलं. गोलंदाजीच्या बोल्यावरती आल्यानंतर मात्र वाईडच्या बाहेर, परंतु वाईड गाईडलाईनच्या आतून जाणारा चेंडू मात्र फेकला. चांगला चेंडू पाहायला मिळाला. तुल्यबल असं इथं फाईट पाहायला मिळते, कारण दोन्ही फलंदाजांनी गोलंदाजाचं वय जर पाहिलं अंदाजे सारखंच आहे. फुलटॉस चेंडू चांगला लॉफ्ट केलाय, तोही सरळ लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी बरोबर मधून स्ट्रेट लॉफ्टेड ड्राईव्ह आलाय चौकार. डीजीच्या माध्यमातून मात्र छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा केला जातोय. रयतेच्या मनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, मातीच्या कणांवर राज्य करणारा राजा म्हणजेच शिवछत्रपती. अशा राजास मानाचा मुजरा. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू कट करताना मात्र हलकीच ब्रश करून गेला. बाकीचं काम यष्टीरक्षक चेतन ठाकूर यांनी केलं. निश्चितच ही स्पर्धा म्हटलं आणि नावेखाडी गाव म्हटलं तर भरपूर प्रेम दिलंय या गावानी. त्या गावच्या सर्व रसिक श्रोत्यांचं, रसिक क्रिकेटवीरांचं आणि खेळाडूंचं मी गव्हाणचा आवाज राजकिरण कोहली आपल्या सर्वांचंच अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. चांगला लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक शरद ठाकूरच्या हातामध्ये जाऊन विसावेल का, काय घडलंय. सातत्याने मात्र झेल दान होतात. खरं तर आनंदचं इथं कौतुक करावं लागेल. सातत्याने त्याला संधी मात्र मिळते. पहिल्यांदा पॉइंट रिजन मध्ये त्याला बॅकवर्ड पॉइंटला झेल दान झाला, आता मात्र लॉंग ऑफला झेल दान झालाय. गोलंदाजांना मात्र गोलंदाज संधी निर्माण करतात, पण तो विकेट काही मिळत नाहीयेत. एक धाव जरूर मिळेल. आतापर्यंत सक्षमचे 4 चेंडू फेकलेत, 5 धावा दिल्यात. शॉर्ट ऑफ लेन होता, ऑफसमच्या बाहेरून गतीहीन मारा आणि अगदीच स्वैर मारा पाहायला मिळाला. त्याच्यामुळे मात्र पंच प्रशांत माळीसरांना कोणत्याही प्रकारचा संदेह नाहीये. गोलंदाजांना मात्र हा चेंडू पुन्हा एकदा फेकावं लागेल. समोरच्या संघाला एक धाव मात्र बहाल केली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 23-23. 23च्या घरामध्ये जबरदस्त असा खेळ, क्रिकेटला साजेसा असा माहोल, त्याहूनही सुंदर आपण पाहतोय मैदान. आणि आयोजनामध्ये कोणत्याही प्रकारची कमी श्री गणेश क्रिकेट क्लबनी सोडलेली नाहीये. शॉर्ट ऑफ लेन होता, हुक करण्याचा प्रयत्न केला गेला. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर इनफिल्ड क्लिअर केल्यानंतर मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येईल स्क्वेअर लेग कडे. तोपर्यंत मात्र एकच धाव मात्र मिळाली. खरं तर एवढा उशिरापर्यंत चेंडू हवेमध्ये असताना जर 2 धावा नसतील होत तर मग कठीण आहे. रनिंग बिटवीन वरती विकेट, रनिंग बिटवीन द विकेट वरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. टार्गेट तुम्ही 60चं चेस करताय. पहिल्या षटकामध्ये धावा जरी आल्या असल्या जर विकेट घेतला तरी 200 रुपयाचं पारितोषिक. यावेळेला मात्र डाऊन द लेग आहे. पंचांना काही संदेह नसणार आहे. पुन्हा एकदा वाईटची संधी मात्र निर्माण झाली. समोरच्या संघाला एक धाव मात्र जरूर मिळेल. धावसंख्या 25च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. 60 धावांचा चेस असणार आहे. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळणार ती म्हणजेच रोनव 11 आई गावदेवी, ज्याच्यामध्ये नाणेफेकीचा कौल आई गावदेवीने मात्र जिंकलाय. हाफ ट्रॅकर होतो, ऑफ स्टंपच्या बाहेर चांगला पंच केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट आपण पाहिलं तर पॉइंटच्या डोक्यावरून हा आलाय सुंदरसा देखणा चौकार. हॅलो, निश्चितच्या चौकाराने मात्र धावसंख्येला पुन्हा एकदा चांगली उभार दिली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 17 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजेच 12. एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती त्या म्हणजेच 29. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा जवळजवळ अर्ध्या पूर्ण केल्यात. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आपण पाहतोय 60 धावांचा हा चेस आहे. सुरेश ठाकूर गोलंदाजीच्या बोहल्यावरती आपण पाहतोय.
सूरज ठाकूर निश्चितच धावसंख्येला आळा बांधा करावा लागेल. सत्यम यांच्याकडून तुम्हाला 3 जर विकेट घेतले, विकेट हॅट्रिक सूरज ठाकूर, तर 500 रुपयाचं बक्षीस. सत्यम उर्फ रॉबर्ट. येस, चांगला चेंडू होता. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, अगदीच फिरून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्क्वेअरलेकडे क्षेत्ररक्षक तैनात केला गेला जातोय. अवघी 1 धाव मात्र जोडली जाईल. सूरज ठाकूर तुम्हाला कमबॅक करणारा षटक फेकावं लागेल. इथून कमबॅक केला जाईल का? कारण पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर ती षटकं पॉवर प्लेची असतात, तिथं मात्र धावा खर्ची होत असतात, कारण क्षेत्ररक्षण थोडंसं शिथिलता असते. फटका चांगला आहे. झेल खाली चेतन ठाकूर की आम्हाला सलामी देणारा मात्र हा फटका पाहायला मिळेल. जबरदस्त आनंदच्या चेंडू पडून आलेला हा षटकार. तर निश्चित हा षटकार मात्र अगदीच धावसंख्येला चांगली उभारी देणारा पाहायला मिळाला. यावेळेला मात्र पंचांकडे आशल मंत्राने पाहिलं जातंय, परंतु पंच मात्र सांगतात की हा थोडासा बाहेर निघणारा चेंडू असणार आहे. 1 धाव मात्र लेग बायच्या स्वरूपात जोडली जाईल की काय? लेग बाय स्वरूप आहे का सर? येस, लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मात्र जोडली जाईल. यावेळेला फटका चांगला उचलला. झेलखाली क्षेत्ररक्षक चेतन ठाकूर, कोणत्याही प्रकारची गडबड नाही. इथं मात्र महत्वाचा हादरा. जतीन ठाकूर सारखा एक धाकड फलंदाज बाद झालाय, परतावं लागेल. तर जो फलंदाज मात्र डोकेदुखी ठरत होता, जतीन ठाकूर मात्र बाद झालाय. ज्यांनी 2 चौकार 1 षटकार खेचला होता, तो मात्र बाद झालाय. 17 वरती वैयक्तिक धावसंख्या. या स्पर्धेसाठी इराजी ठाकूर यांच्याकडून 500 रुपये, रोहितजीकडून यांच्याकडून 500 रुपये, श्रीधरजी मोकले यांच्याकडून 1000 रुपये, विजेंद्रबाई पाटील यांच्याकडून 20,000 रुपये, सतीश गर्द यांच्याकडून प्रत्येक संघासाठी केळी आणि थम्सअप यांची व्यवस्था केलेली आहे. रोशन सिंग नवीन फलंदाज आपण पाहतोय. रोशन सिंग तसंच वैभवजी मात्र यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट्स आहेत प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला आणि ज्यूसची व्यवस्था. फटका चांगला उचललाय. स्लॉट मधला दिलेला चेंडू पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. इथे मात्र जबरदस्त षटकार. षटकाराने मात्र धावसंख्येला अगदीच चांगली उभारी मिळाली. धावसंख्या 43 वरतीच गेली. जवळजवळ मॅच हातातून निष्ठच चालली नील 11 नावेकडीच्या. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. इथं मात्र कमबॅक करताना प्रयत्न. कमबॅक जर करायचा असेल तर तुम्हाला निश्चितच विकेट्स काढाव्या लागतील. सातत्याने झेल दान झाल्यानंतर मात्र पाहिलं तर निश्चितच धावांना उभारी मिळाली. या षटकामध्ये पाहिलं तर 2 षटकार पाहायला मिळाले, 3 एकेरी. अशा पद्धतीने धावा जर आपण पाहिल्या तर भरपूर अशा धावा खर्च केल्या गेल्या. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती सीमित आहेत, त्या म्हणजेच 44. 3 षटकांच्या अंती 1 गड्याच्या मोबदल्यात.
हॅलो. तर सर्व प्राऊड स्पॉन्सर्स निश्चितच त्यांचेही आम्ही कौतुकाने आभार व्यक्त करतो, कारण करणजी मोकळ यांच्याकडून पाण्याची व्यवस्था या स्पर्धेसाठी करण्यात आलेली आहे. तर श्री करण मोकळ आपलेही कौतुकाने आभार. श्री वैभवजी म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट्स आणि ज्यूसची व्यवस्था केलेली आहे. सर्वच दानशूर व्यक्तींचा आम्ही कौतुकाने आभार व्यक्त करतोय. 3 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या आपण पाहतोय 44. नवीन गोलंदाज चेतन ठाकूर. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज इथे मात्र जरूर असेल. षटकाच्या मागे आता मात्र फक्त आणि फक्त 8 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. कमबॅक करण्यावर षटक इथं मात्र चेतन ठाकूर यांना फेकावं लागेल, कमबॅक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं आई जरीमनी संघ ताकदवर पोझिशन मध्ये आहे. आई जरीमनी संघाला फक्त आता ड्रायव्हिंग पोझिशन वरती राहायचं आहे. स्ट्राईक रोटेट करून धावसंख्या काढणं आता महत्वाचं असेल आई जरीमनी संघाला. चेतन ठाकूर तयार. समोरचा चेंडू होता, खरं तर जास्तच बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू, परंतु गिरकी घेऊन आतमध्ये आला चेंडू. फलंदाजाला काही समजला नाहीये रोशन सिंगला. फुलटॉस होता, चेंडू अगदी टॉप एडला लागला. इथे मात्र विकेट मात्र मिळेल शॉर्ट लेगला. चांगली सुंदर कॅच पाहायला मिळालाय. पकडला, झेल संपलाय. रोशन सिंगचा खेळ. निशांत, खरं तर बऱ्याच वेळा निशांत आमच्या सोबत असतो, परंतु काय होतंय कधी कधी नावं विस्मरण होतात. निशांत डीजे निशांत यांच्या माध्यमातून आपण सुंदर सुंदर गाणी ऐकतोय. इथं मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय सर्वेश कडू. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू मात्र आतमध्ये कट झाला. फलंदाज सर्वेशला मात्र पूर्णपणे चकवून गेला आणि यष्ट्या मात्र उधळल्यात. फलंदाज बाद. तीन चेंडू 3 षटकार मारले तर रॉबर्ट यांच्याकडून 2000 रुपये कॅश. मागच्या वर्षी गावकपला किती रॉबर्ट किती पैसे खर्च केले आपण? 80,000 रुपये मागच्या वर्षी गावकपला खर्च केले रॉबर्ट यांनी. फुलटॉस होता, फुलटॉसला मात्र चांगला ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा शरदच्या हातामध्ये या स्पर्धेतली पहिली विकेट आहे चेतन ठाकूर यांच्या नावावरती. टाळ्या होत्या मित्रांनो या गोलंदाजीसाठी. तर गोलंदाज चेतन ठाकूर एक जबरदस्त आयोजक ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय चौथ्या क्रमांकावरती गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर पुढच्या चेंडूवरती पाहिलं तर सातत्याने विकेट्स पाहायला मिळालेत. मग ज्याच्यामध्ये एक क्लीन बॉल पाहायला मिळाला, एक शॉर्ट लेगला कॅच आणि एक निश्चितच लॉंग ऑफ लेग कॅच पाहायला मिळाली. 5व्या क्रमांकाचा चेंडू समोर आहे मनीष मोकळ. आपल्या संघाचा तारणार ठरेल का? आता मात्र पाहिले तर धावसंख्येला थोडासा आळा बांधा केला जातोय. धावसंख्या आपण पाहतोय त्या म्हणजेच 44 घरामध्ये अगदी थांबल्यात, स्थिर आहेत धावसंख्या. मनीष मोकळ. षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना आपण पाहतोय. यावेळेला मात्र चांगला फटका, शफल होऊन चांगली दिशा दिली. स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाजूला आपण पाहतोय. फाईन लेग क्षेत्रामध्ये मात्र चेंडू मात्र जाऊन हा
मध्ये आलाय मोठा फटका, चौकार. आठ मध्ये 16 हव्या होत्या, आता मात्र 7 मध्ये 12 हव्या आहेत. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. आतापर्यंत 4 धावा अवघे दिल्यात 5 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, इथं मात्र चेंडू आणि चेंडूफळीचं मेतकूट काही जमत नाहीये. पंचांनी मात्र हा चेंडू वाईड घोषित केलाय. 5वी धावही या षटकातील लागले गेले. पहिल्या 4 चेंडूवरती एकही धाव नव्हती. 5व्या चेंडूवरती चौकार आणि वाईड आलाय. 6व्या चेंडूवरती काय पाहायला मिळेल? फुलटॉस होता, स्कूप करण्याचा प्रयत्न केला गेला. अगदीच फाईन लेग कडे मात्र चेंडू जाईल, ट्रॅव्हल होईल. इथे मात्र कम बॅक करणारे हे दोन्ही चौकार पाहायला मिळालेत. आलाय महत्वाच्या क्षणी संजीवनी देणारा चौकार. थँक्यू. तर 12 मध्ये 16 हव्या होत्या, षटकाच्या मागे 8 हव्या होत्या. पहिल्या 4 चेंडूमध्ये एकही धाव दिली नव्हती चेतन ठाकूर यांनी. शेवटच्या 2 चेंडूंवरती 9 धावा गेल्या. आता मात्र 6 चेंडू आणि फक्त 7 धावांची गरज. तर जे खेळाडू किंवा प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून म्हणजेच साईप्रीत लाईव्ह चंदूजी वाघमारे यांचा हा कव्हरेज आहे, जे प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून उपस्थित झाले त्यांचंही आपण करूया स्वागत. रसिक मायबाप, क्रिकेटचे मायबाप, आमचे सर्व प्रेक्षक ज्यांच्यामुळे स्पर्धेला एक चांगली झळाळी पाहायला मिळते. 7 धावा, 6 चेंडू, कंपल्सरी चेसिंगचा हा फंड आहे. प्रथमेश हा चेंडू पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेर होता. स्वतः संघ मालक आपण पाहतोय डीप मध्ये उभे आहेत नील ठाकूर. इथं मात्र कोणत्याही प्रकारची गडबड नाहीये, परंतु जोपर्यंत चेंडू उचलला जाईल, फेकला जाईल, तोपर्यंत मात्र चांगलं रनिंग बिटवीन इन द विकेट. जो की प्रारंभिक फलंदाज आनंद आला होता, 2 धावा मात्र इथे खेचल्या गेलेत. अगदीच सुरुवातीपासून जो फलंदाज आलाय आनंद, धावसंख्या आपण पाहतोय 55. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. प्रथमेशवरती यावेळेला मात्र निश्चित चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु जोपर्यंत इनफिल्ड क्लिअर करेल तोपर्यंत मात्र काय घडलंय. अगदीच 1 धाव दिली होती, तिथं वाटलं होतं की कदाचित दुसरी धाव जाणार नाहीये. 3री धावही मात्र चालली. काय घडलंय? मैदानामध्ये नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळालंय. तेलही गेलं, तूपही गेलं, हाती राहिलंय तुपाटणं असं म्हणावं लागेल. जिथे कदाचित एकही धाव गेली नसती, 1 धाव मान्य केली असती, तिथे 2 धावा गेल्या. तदनंतर मात्र ओव्हरथ्रो झाला, अजून 1 धाव आली, म्हणजे 3 धावा पाहायला मिळाल्या. विजयाचं अंतर मात्र कमी केलं. धावसंख्या पण पाहतो त्या म्हणजेच 58. फक्त 2 धावांची गरज. 4 चेंडू 2 धावांची गरज. खरं तर कमबॅक चेतन ठाकूर केलं होतं. शेवटचे 2 चेंडू जर सावकाश अगदीच डोके वापरून खेळले असते, खरं तर पहिले 4 चेंडू अक्षरशः कमबॅक केलं होतं, परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती मात्र थोड्याशा धावा गेल्या. परंतु आता मात्र काय चाललंय तर सातत्याने धावा बहाल केल्या जातात. पहिल्या 2 चेंडूंवरतीच 5 धावा गेल्यात. कट करण्याचा प्रयत्न केला गेला. फर्स्ट स्लिप मध्ये मात्र पाहिलं तर शॉर्ट थर्डला चेंडू पकडला जाईल, तोपर्यंत मात्र 1 धाव. चेंडू मात्र पकडले जात आहेत, परंतु धावसंख्या मात्र थांबवली जात नाहीये. विजयाची सलामी देणारी धावसंख्या मात्र आता गरजेची आहे. 3 चेंडू आणि 1 धाव्याची गरज. सलामीवीर म्हणून आला होता आणि शेवटचा चेंडूही कदाचित खेळेल की काय, कारण 1 धावेची गरज आहे. इथून मात्र 1 धाव ती लागेल का धावफलकावरती? 3 चेंडू 1 धावेची गरज. गोलंदाज प्रथमेश. शरद ठाकूर इथं मात्र आपला काहीतरी अनुभव त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा फायदा होईल का हे मात्र पाहिलं जाईल.
पुढे सरसन्मानाचा प्रयत्न केला गेला होता. डान्सिंग डाऊन टू द विकेट. इथं मात्र काय घडलंय, पंचांकडे आशेलपूर्ण पाहिला गेला होता. पंचांनी मात्र हे बोट उंचावलंय. फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. थर्ड अंपायर रिव्ह्यू केलाय का? पण विनंती असेल आयोजकांना, रिव्ह्यू कोणते कोणते आहेत आणि पंचांनी रिव्ह्यू केलं का? बॅटरच्या माध्यमातून रिव्ह्यू आहे का? फलंदाज बाद आहे. प्रशांत माळी सरांचं कौतुक करावं लागेल. खरं तर खूप सुंदर त्यांनी इथं बाद ठरवला. कारण अगदीच काही सेकंद, मायक्रो सेकंदांचा अवधी बॅट टेकली असं जाणवलं, परंतु बॅट टेकली ती बरोबर लाईनच्या बाहेर आणि नंतर मात्र स्टंप हिट झाल्यानंतर धूळ, जी वाईट पट्टी आहे त्याची धूळ नंतर उडाली. तर 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. बाद झाला इथं मनीष मोकल. आपल्या संघासाठी महत्वाच्या 9 धावा मात्र काढल्या मनीष मोकलने. राहुल मोकल, मनीष मोकलच्या जागेवर धाव सुद्धा आपण पाहिलं तर 1 धावेची गरज. बॅकपुढे जाऊन कट केला. इथं मात्र काय घडलंय, जर कदाचित ही फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली असती तर मात्र रनआउटची संधी बनली असती. परंतु काय घडलंय, काय बिघडलंय त्याहीपेक्षा धाव मात्र पूर्ण झाली. जो फलंदाज पहिल्या चेंडू पासून शेवटच्या चेंडू पर्यंत आपण पाहिलं तर उपस्थित होता अनंत ठाकूर, आणि शेवटचा राहुल मोकल आला. त्याने मात्र विजयाची सलामी मात्र दिली.